संपूर्ण विश्वाला सुख शांती मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतिदूत महाकारुणी तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म अर्थात बौद्ध धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। ज्यांच्या अथांग अमर्याद त्याग प्रभावामुळे संघर्षामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते प्रज्ञा सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी यवतमाळ या शहरातील एकता नगर वाघापूर या ठिकाणी रमाई सांस्कृतिक भवन या अतिशय सुंदर भवनामध्ये आजचा हा धम्मदेसनेचा संस्कार संपन्न होत आहे। या धम्मदेसना संस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, संचालक द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, तसेच पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, संचालक प्युरिटी ऑफ माइंड यूट्यूब चॅनल, आणि आपण सर्व धम्म उपासक धम्म उपासिका लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना मंगल आशीष अर्पण करतो। विशेष करून ज्यांच्या निमंत्रणावरून आम्ही आज या ठिकाणी आपल्या समोर उपस्थित आहोत, अशा आपल्या सर्वांच्याच परिचयाचे बर्डे परिवार, ज्यांच्या परिवारामध्ये आज गर्भमंगल संस्कार विधीच्या निमित्ताने भिक्खू संघाच्या परित्त देसनेचा पाठ आता संपन्न झाला आणि या निमित्ताने आपल्या सर्वांना भिक्खू संघाच्या धम्मदेसनेचा लाभ होतो आहे। आजच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भीमज्योत चॅरिटेबल ट्रस्ट, धम्मज्योती महिला मंडळ आणि या मंडळाला, या ट्रस्टला सहकार्य करणारे आपण सर्व धम्म उपासक उपासिका बांधवांनो, आपल्या सर्वांप्रती मी भिक्खू संघाच्या वतीने पुनश्च एकदा मंगल कामना आणि मंगल आशीष अर्पण करतो। उपस्थितांनो, आपल्या सर्वांची गर्दी बघून जरा जास्तच आनंद होतो आहे। आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपण सर्व येणार। जस्ट आम्हाला असं वाटलं की गर्भमंगल धम्मसंस्कार आहे, पारिवारिक कार्यक्रम आहे, तर केवळ बर्डे परिवाराचे केवळ नाते गोते असतील, खूप झालं तर 50 नाते असतील, 60-70 खूप झाले तर 100, त्याच्या जास्त येणार नाही। पण आम्ही इथं आल्यानंतर आम्हाला आणखीनच आश्चर्य वाटलं की बर्डे परिवाराचे नातेवाईक काही कमी नाही आहे। हा सर्व जनसागर बघितल्यानंतर असं वाटत आहे की बर्डे परिवाराच्या नातेवाईकांमध्ये कमीच नाही आहे। म्हणजे रक्ताचे नाते तरी कमी असतील, पण धम्माचं जे नातं जुळलेलं आहे, ह्या धम्माच्या नात्यामध्ये आपण सर्व लोक आहात आणि नक्कीच यामध्ये बिलकुल दुमत नाही आहे। केवळ धम्म आपल्या चित्तामध्ये ठेवून भिक्खू संघाचं दर्शन करण्यासाठी आणि भिक्खू संघाची धम्मदेसना ऐकण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित आहात। नक्कीच आपण खूप श्रद्धावान आहात। आजच्या या मंगलमय प्रसंगी तथागतांच्या सद्धम्म तत्वातील एक महत्त्वाचा उपदेश तुम्हा सर्वांच्या
हित सुखाकरिता देतो. तसं तर आपण यूट्यूबला प्रवचन ऐकताच. आमच्या सर्वांचेच यूट्यूब चॅनल आहेत. आपण सर्वच यूट्यूबला भंतेजींचं प्रवचन ऐकताच. आतापर्यंत विविध विषयांवरती प्रवचन झालेली आहेत आणि कधी कधी एखादा विषय डबल येतो. पण आम्हाला असं वाटतं की काही काही लोक हे नवीन असतात, काही लोक हे नवीन असतात आणि इतके नवीन असतात की त्यांना धम्मातल्या प्राथमिक गोष्टी सुद्धा माहीत नसतात. त्यामुळे अशा लोकांना धम्माच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त प्रबोधन व्हावं, त्यांना धम्म समजावा आणि धम्माबद्दल त्यांच्या चित्तामध्ये आणखीन अधिक श्रद्धा वाढावी, श्रद्धा द्विगुणित व्हावी, याकरिता आम्ही नेहमी ते विषय पुन्हा 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 रिपीट करत असतो. कारण मला तरी असं वाटतं खूप भारी तत्वज्ञान सांगण्यापेक्षा, म्हणजे एकदम भारी तत्वज्ञान, जसं अभिधम्माचा विषय आहे, शरीर आणि मन यांच्यातला पारस्परिक संबंध काय आहे आणि शरीर आणि मनाच्या पारस्परिक संबंधातून उत्पन्न होणारे जे काही धर्म आहेत, विषय आहेत, हा जो आध्यात्मिक विषय आहे, मला तरी वाटतं जे प्राथमिक लोक आहेत त्यांच्या डोक्याच्या वरूनच जाणारा विषय आहे. कारण खूप स्पिरिच्युअल आहे ते, खूप आध्यात्मिक, खूप डीप आहे, पण ऍक्च्युली प्रॅक्टिकल धम्म तोच आहे, अभिधम्म. पण जे लोक नवीन आहेत, जे बिगनर्स आहेत, प्राथमिक आहेत, अशा लोकांच्या चित्तामध्ये बुद्ध धम्म संघाप्रती श्रद्धा उत्पन्न व्हावी, ती श्रद्धा आणखीन द्विगुणित व्हावी, याकरिता आमचा हा पहिलाच प्रयत्न असतो. त्यामुळे एकदम असं डीप तत्वज्ञान, फिलॉसॉफी सांगण्यापेक्षा तुमच्या श्रद्धेमध्ये वाढ कशी होईल, तुमची श्रद्धा दिवसेंदिवस कशी वाढत जाईल, याकरिता मात्र आम्ही अगदी साधे विषय घेऊन तुम्हाला धम्माच्या संदर्भामध्ये प्रबोधन करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करतो. आजच्या उपदेशामध्ये एक छोटासा विषय आहे, परंतु आपल्या सर्वांच्या हिताचा आणि सुखाचा तो विषय आहे. अनाथ पिंडकाचं नाव आपण ऐकलं असेल, ज्याने श्रावस्तीमध्ये जेतवन विहार बुद्ध प्रमुख भिक्खू संघाला दान दिलं होतं. आणि याच श्रावस्तीमध्ये भगवान बुद्धांनी त्यांच्या जीवनातील 25 वर्षवास केले. त्यापैकी 19 वर्षवास अनाथ पिंडकाने दान दिलेल्या त्या जेतवनामध्ये केले आणि 6 वर्षवास विशाखेने दान दिलेल्या त्या पूर्वराम विहारामध्ये केले. 25 वर्षवास भगवान बुद्धांनी या श्रावस्तीमध्ये केलेले आहेत. याचाच अर्थ की सर्वाधिक उपदेश सुद्धा श्रावस्तीमध्येच केलेले आहे. सर्वाधिक उपदेश आणि सर्वाधिक महत्वपूर्ण घटना सुद्धा याच श्रावस्तीमध्ये घडलेल्या आहेत. त्यामुळे अनाथ पिंडकाच्या संदर्भामध्ये असे अनेक उपदेश आहेत की ते तुम्हा सर्वांच्या हिताचे आणि सुखाचे आहेत. कारण तो सुद्धा तुमच्यासारखा उपासक होता, भिक्षू नव्हता. त्याची पण इच्छा होती भिक्षू बनण्याची, आणि साहजिकच आहे ना, भिक्खू संघाच्या सहवासात एखादा व्यक्ती आला तर भिक्खू संघाची सेवा करता 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 त्याच्या चित्तामध्ये भाव उत्पन्न होतो, मला आपण भिक्षू बनायचं. एखादी उपासिका असते, भिक्खू संघाची सेवा करता करता विहारात रोज जाते, सगळं करता करता तिच्याही चित्तात भावना उत्पन्न होते, मला सुद्धा भिक्षुणी बनायचं आहे, नंस बनायचं आहे. परंतु भगवान बुद्धांनी काही नियम घालून दिले होते. अनाथ पिंडक हा व्यापारी होता, त्याला व्यापार करायचा होता, व्यापार उदीम करायचा होता. त्यामुळे अनाथ पिंडक हा भिक्षू झाला नाही, परंतु जीवनाच्या शेवटपर्यंत त्याने भिक्खू संघाची सेवा केली. जेव्हा जेव्हा तो विहारामध्ये येत असे तर रिकाम्या हाताने कधीच येत नव्हता. काहीतरी दान घेऊन यायचा, काहीतरी दान घेऊन यायचा. काहीच नसेल ना तर आपल्या घरापुढे पडलेली माती तरी घेऊन यायचा, की जेणेकरून ती सुपीक माती जेतवनाच्या त्या झाडाच्या खोडाजवळ लावूया, हे सुद्धा आपलं दान होईल. आणि जेव्हा जेव्हा अनाथ पिंडक आला तर अनाथ पिंडक भगवान बुद्धांकडून उपदेश ग्रहण करायचा, छोटा छोटा उपदेश. तर असंच एके समयी अनाथ पिंडकाने, म्हणजे अनाथ पिंडक हा जेतवनामध्ये गेला आणि जेतवनामध्ये भगवान बुद्ध विहार करीत होते. भगवान बुद्धांना अभिवादन केलं, बाजूला बसला आणि त्यावेळेला भगवान बुद्ध या अनाथ पिंडकाला एक छोटासा पर फार हितकारी आणि सुखाचा उपदेश करतात. जसं आपण पाहतो बघा,
आपण सगळे गृहस्थ लोक आहात, तर गृहस्थ जीवनामध्ये सर्वात जास्त ज्याला आपण महत्व देतो ना, सर्वात जास्त महत्व कशाला देतो बरं? पैशाला देतो ना. पैसा देतो की नाही? काय खोटं आहे? पैशाला देतो की नाही? जे आपण एवढी धडपड करता, नोकऱ्या करता, जॉब करता, हे मेहनत करता, कशासाठी करताय? पैसा कमवण्यासाठी करता की नाही? गृहस्थ जीवनामध्ये, या व्यवहारिक जीवनामध्ये जो काही तुम्ही खटाटोप करताय, कशासाठी? संपत्ती कमवण्यासाठी करता ना, की माझ्याकडे संपत्ती वाढत राहावी, माझ्याकडे संपत्ती वाढत राहावी, मी संपत्तीवान झालो पाहिजे, माझ्या एवढी संपत्ती कोणाकडेच नसावी, मी संपत्तीमान झालो पाहिजे, माझ्याकडे भरपूर संपत्ती यावी, याकरिता आपण धडपड करतो ना स्वतःला संपत्तीवान बनवण्यासाठी. आणि ते आवश्यक पण आहे, कारण तुम्ही गृहस्थ लोक आहात. पती, पत्नी, आई, वडील, मुलं, बाळं, घर, संसार, हा सगळा प्रपंच तुम्हाला चालवायचा आहे आणि त्याकरिता पैशाची गरज आहे. त्यामुळे तुम्ही स्वतःला संपत्तीवान बनविण्याचा प्रयत्न करता. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे, संपत्तीवान बनलंच पाहिजे. परंतु बांधवांनो, जसं या गृहस्थ जीवनातील, ह्या वैवाहिक जीवनात, ह्या लौकिक जीवन, हे जे लौकिक जीवन आहे आपलं, हे ज्या जगतामध्ये आपण जीवन जगतोय, ह्या लौकिक, या भौतिक जीवनामध्ये जसं आपण स्वतःला संपत्तीवान बनविण्याचा प्रयत्न करतो, अगदी त्याचप्रमाणे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, किंवा ज्याला म्हणूया आध्यात्मिक क्षेत्र, स्पिरिच्युअल सेक्टर, आध्यात्मिक क्षेत्र, धार्मिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा स्वतःला संपत्तीवान बनविण्याचा आपण प्रयत्न करायला पाहिजे. आता बघा, सगळेच तर भौतिक संपत्ती प्राप्त करतात. कोण आहे बरं असं ज्याच्याकडे 50,000चा मोबाईल नाहीये? मला तरी वाटते कोणीच नाहीये. सगळ्यांकडेच 50,000चा मोबाईल आहे, राहायला चांगलं घर आहे, गाडी आहे, बंगला आहे, शेतीबाडी पण असेल, धन दौलत सगळ्यांकडेच आहे. पण बांधवांनो, भौतिक संपत्तीवान नक्कीच व्हा तुम्ही, बिलकुल दुमत नाहीये. परंतु या सगळ्या भौतिक सुख साधनांना कमवण्यापेक्षाही आपल्याला आध्यात्मिक संपत्ती प्राप्त करता आली पाहिजे, धार्मिक संपत्ती प्राप्त करता आली पाहिजे. आणि तुम्ही बौद्ध आहात म्हणून केवळ तुमच्या पुरता उपदेश नाहीये. जे लोक स्वतःला धार्मिक समजतात, म्हणतात ना काही लोक, मी रोज विहारात जातो, मी रोज मंदिरात जातो, मी रोज घंटा वाजवतो, मी रोज फुलं अर्पण करतो, मी रोज मेणबत्ती लावतो, मी रोज अगरबत्ती लावतो, मी असं करतो, मी तसं करतो, मी असं, मी तसं करतो, असं म्हणून ते लोक स्वतःला मी धार्मिक आहे असं समजतात. बांधवांनो, अशा लोकांना धार्मिक म्हणत नाही. भगवान बुद्धांनी धार्मिक व्यक्ती त्याला म्हटलेला आहे की ज्याच्याकडे आध्यात्मिक क्षेत्रातील 4 प्रकारच्या संपत्ती ज्याच्याकडे असतात, तो खऱ्या अर्थाने आध्यात्मिक क्षेत्रातला सर्वात मोठा संपत्तीवान ठरत असतो. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, आध्यात्मिक क्षेत्र म्हणजे कोणतं? धार्मिक क्षेत्र. आपले हे जे धार्मिक क्षेत्र आहे, या धार्मिक क्षेत्रामध्ये स्वतःला सुखी बनवण्यासाठी, स्वतःला धार्मिक बनवण्यासाठी, किंवा स्वतःला संपत्तीवान बनविण्यासाठी भगवान बुद्धांनी 4 प्रकारची संपत्ती सांगितलेली आहे. 4 प्रकारची संपत्ती. आणि तुम्हीच नाही बरं, कोणी असो, हिंदू, मुस्लिम, सीख, ईसाई, जैन, पारसी, धर्माचा ना धर्माचा, धर्माला मानणारा न कोणी असो, जो कोणी धर्माला फॉलो करणारा आहे, अशा प्रत्येक व्यक्तीकडे तथागताने सांगितलेली या 4 प्रकारची आध्यात्मिक संपत्ती असणं गरजेचं आहे. हे 4 संपत्ती ज्याच्याकडे आहे तोच खरा धार्मिक आहे. या 4 आध्यात्मिक संपत्ती ज्याच्याकडे आहे तोच खरा सुखी माणूस आहे, तोच खरा धार्मिक आहे, तोच खरा आध्यात्मिक क्षेत्रातला संपत्तीवान आहे. आणि ही जी 4 संपत्ती आहे ना, ही 4 संपत्ती फूल, हार, मेणबत्ती, अगरबत्ती या सगळ्याच्या पलीकडची आहे. आणि म्हणून या 4 संपत्तीचा उपदेश आपल्या सर्वांच्या हिताकरिता तुम्हाला सांगतो. आपण सर्वांनी अगदी जागृतपूर्वक
या 4 संपत्तीला ऐकून घ्या, ग्रहण करा, चिंतन करा आणि आपल्या जीवनामध्ये या 4 संपत्तीला वाढविण्याचा पुन्हा 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 प्रयत्न करा. तर भगवान बुद्ध अनाथ पिंडकाला उपदेश देतात श्रावस तिथे जेतवनामध्ये. कारण अनाथ पिंडक हा श्रीमंत होता, व्यापारी होता, तो श्रीमंत होता, गडगंज संपत्ती त्याच्याकडे होती. म्हणून भगवान बुद्ध त्याला त्याच्या त्या परिस्थितीनुसारच त्याला नेहमी उपदेश करीत असतात. तर त्या क्षणी भगवान बुद्ध त्या अनाथ पिंडकाला या जीवनातील 4 आध्यात्मिक संपत्तीचा उपदेश करतात. भगवान बुद्ध पहिली संपत्ती सांगतात, अनाथ पिंडक ऐक, अनाथ पिंडक या जीवनामध्ये ही 4 प्रकारची आध्यात्मिक संपत्ती आहे आणि या आध्यात्मिक संपत्तीला प्राप्त करण्याचा तू नेहमी प्रयत्न कर. मग अनाथ पिंडकाला त्या संपत्तीचा उपदेश करतात. पहिली संपत्ती, आध्यात्मिक क्षेत्रातली पहिली संपत्ती आहे. भगवान बुद्ध त्या पहिल्या संपत्तीला म्हणतात श्रद्धा संपत्ती. काय म्हणतात? श्रद्धा संपत्ती. धार्मिक क्षेत्रामध्ये श्रद्धा सर्वाधिक महत्वाची आहे. ही जी संपत्ती आहे श्रद्धा, ही श्रद्धा संपत्तीच धार्मिक क्षेत्रामध्ये सर्वाधिक महत्वाची आहे. अरे मला सांगा, तुमची जर श्रद्धाच नाही आहे, तुम्ही कोणत्याही धर्माचे असू देत, पण तुम्ही ज्या धर्माचे आहात त्या धर्मावर, त्या धर्मतत्वावर, त्या धर्म संस्थापकावर तुमची श्रद्धाच नसेल तर तुम्ही ते फॉलो करू शकता का? नाही करू शकत. म्हणून त्याकरिता तुमची त्या धर्मावर, त्या धर्मतत्वावर, त्या धर्म संस्थापकावर तुमची श्रद्धा असली पाहिजे. भगवान बुद्ध स्पष्ट करतात की ही जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा धार्मिक किंवा आध्यात्मिक क्षेत्रातील सर्वात पहिली संपत्ती आहे. श्रद्धा. तुमच्याकडे ही संपत्ती असली पाहिजे. तुमच्या प्रत्येकाकडे ही संपत्ती असली पाहिजे. आणि मी नेहमीच सांगतो की श्रद्धा हा माणसाचा सर्वात मोठा गुण आहे. एक बौद्ध म्हणून जीवन जगत असताना, एक बौद्ध धर्मीय व्यक्ती म्हणून जीवन जगत असताना बांधवांनो, आपली श्रद्धा केवळ आणि केवळ भगवान बुद्धांवरती असली पाहिजे. आपली श्रद्धा केवळ आणि केवळ तथागताने उपदेश केलेल्या धम्मावरती असली पाहिजे. आपली श्रद्धा केवळ आणि केवळ तथागताने स्थापन केलेल्या भिक्खू संघावरती असली पाहिजे. आणि ज्या महामानवामुळे हे 3 रत्न आपल्याला मिळाले, ते उद्धार करते ते विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आपली श्रद्धा असली पाहिजे. काय सांगू, श्रद्धा एवढा मोठा गुण आहे. व तुमची श्रद्धा बुद्धावर नसावी तर बुद्धाची सुद्धा श्रद्धा बुद्धत्वावर होती. तुम्ही ग्रंथ वाचला असेल तर बघा, तो इतिहास, ती घटना तुम्ही वाचली असेल की जशी तुमची श्रद्धा बुद्धांवरती आहे, अगदी तशीच बुद्धांची सुद्धा श्रद्धा बुद्धत्वावर होती. त्या बुद्धगयेला जेव्हा भगवान बुद्ध त्या बोधिवृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त करण्याकरिता बसले, तर त्यांना त्यांच्या त्या तपश्चर्येमध्ये भंग करण्यासाठी महारसेना उत्पन्न होते. महारसेना म्हणजे काय? चित्तामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अकुशल विचार उत्पन्न होतात. राग, द्वेष, काम, क्रोध, मोह, माया, वासना, अहंकार, हे सगळे विकार तथागतांच्या म्हणजे भगवान बुद्धाच्या चित्तामध्ये उत्पन्न होतात. त्याला मारसेना असं म्हटलेलं आहे. ती मारसेना भगवान बुद्धांना म्हणते की अरे सिद्धार्था, अरे सिद्धार्था, आम्ही तुला बुद्धत्व प्राप्त करू देणार नाही. आम्ही तुझ्या बुद्धत्व प्राप्तीच्या मार्गामध्ये अडथळा निर्माण करू, तुझी तपश्चर्या भंग करू, आम्ही तुला बुद्धत्व प्राप्त करू देणार नाही. तेव्हा बघा भगवान बुद्ध त्या मारसेनेला काय म्हणतात? भगवान बुद्ध कटाक्षाने पाहतात की अरे ही जी मारसेना आहे, ही मारसेना मला माझ्या मागच्या अनेक जातकांपासून जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये फिरवत आलेली आहे. भगवान बुद्ध त्या कटाक्षाने मारसेनेला पाहतात आणि म्हणतात, अरे मारसेना, हे मारसेना,
मी तुला जाणलेलं आहे, तूच मला माझ्या अनेक जातकांमध्ये जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये तूच मला फिरवत आलेली आहे. परंतु हे मारसेना, तू मला आता अडवू शकत नाही, तू मला आता रोखू शकत नाही, कारण माझी बुद्धत्वावर श्रद्धा आहे. भगवान बुद्ध म्हणतात, तू मला अडवू शकत नाही, तू मला रोखू शकत नाही, कारण माझी बुद्धत्वावर श्रद्धा आहे. आणि या श्रद्धा बलामुळेच मी बुद्धत्व प्राप्त करणार. श्रद्धा बलामुळे ती मारसेना पाहते, अरे तथागतांच्या सिद्धार्थाच्या चित्तामध्ये बुद्धत्वाबद्दल अपार श्रद्धा आहे. एवढं मोठं श्रद्धा बल पाहून ती मारसेना तिथेच पराजित होते. बघा, श्रद्धा बलावरच सिद्धार्थ बुद्धत्व प्राप्त करतात. हे आहे श्रद्धा बल. बुद्धांची सुद्धा बुद्धत्वावर श्रद्धा होती. अशी श्रद्धा आपली असा, कधीही डळमळीत न होणारी, कधीही कमजोर न होणारी, कधीही डामाडोल न होणारी, आणि ज्याला म्हणतात मिश्र श्रद्धा. समजते ना तुम्हाला? म्हणजे थोडीशी इकडे पण आहे आणि थोडीशी तिकडे पण आहे, अशी पण श्रद्धा नसावी. तर एका उदाहरणामध्ये भगवान बुद्ध म्हणतात की जे लोक अशा प्रकारे मिश्र श्रद्धा ठेवतात, अशांची अवस्था दोन नावेवर दोन पाय ठेवून प्रवास करणाऱ्या नावाडासारखी होत असते. तर चुकून एखादी नाव इकडे गेली, एक नाव इकडे गेली की तो सरळ पाण्यामध्ये जाईल. म्हणून बांधवांनो, अशी पण आपली श्रद्धा नसावी. म्हणून पूर्ण गॅरंटेड आपली श्रद्धा फक्त तथागतांवरच असली पाहिजे. तुम्ही विश्वासानं स्वतःला सांगा, तुम्ही गॅरंटेड स्वतःला सांगा, तुम्ही सांगा स्वतःला विश्वासानं की भगवान बुद्धच हे माझे कल्याण करते आहे. अरे एका अर्थाने बघा, त्या महामानवाने, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या महामानवाच्या विद्वत्तेची पाय धूळ सुद्धा आपण होऊ शकत नाही. होऊ शकतो का? बाबासाहेबांची पाय धूळ होऊ शकतो आपण? बिलकुल होऊ शकत नाही. भारताचं संविधान लिहिणारा शिल्पकार, एवढा महाविद्वान बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या सर्व जुन्या चाली, रीती, रूढी, परंपरा सर्वांचा त्याग करून बुद्धाच्या चरणी विलीन होतो, बुद्ध धम्माची दीक्षा घेतो. तर विचार करा, काही तर असेल ना व बुद्ध धम्मामध्ये. बाबासाहेब ज्या अर्थी बुद्ध धम्माचा स्वीकार करतात, काहीतरी बाबासाहेबांनी बघितलं असेल ना या धम्म मार्गामध्ये. या धम्म मार्गात बाबासाहेबांनी बघितलं की हे कल्याणाचं आहे, हे आपल्या कल्याणाचं आहे. म्हणून तर एवढे विद्वान बाबासाहेब बुद्धाला शरण जातात, धम्माला शरण जातात, संघाला शरण जातात. मग आपण कोण आहोत बरं? अहो, जेव्हा बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956ला दीक्षा समारंभाच्या वेळेस लोकांना म्हटलं की ज्यांना ज्यांना बुद्ध धम्माची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी आपापला एक हात वर करावा. बघा लोकांनी काय केलं? लोकांनी दोन्ही हात वर केले. लोकांनी दोन्ही हात वर केले. ती आहे श्रद्धा त्या लोकांची. त्यावेळेस लोकांनी दोन्ही हात वर केले, कारण लोकांना माहित होतं की आपला जो उद्धार करता आहे अरे तो बाबासाहेब आंबेडकर आहे. अगदी अंधळ्यापणाने सुद्धा जर बाबासाहेबाच्या पावलावर पाऊल जरी ठेवलं हो तर आपलं कल्याणच होणार आहे. हा विश्वास होता बाबासाहेबांवर, ही श्रद्धा होती बाबासाहेबांवरती. आणि म्हणूनच तर अडाणी जरी असली लोक, अज्ञानी जरी असतील लोक, पण केवळ बाबासाहेबांनी हाक दिली तर हाकेला हो दिला, आणि लाखोच्या संख्येने लोक तिथे येतात आणि बुद्ध धम्माचा स्वीकार करतात. ही श्रद्धा होती, हा विश्वास होता. म्हणून आज तुम्ही स्वतःला विश्वासानं सांगावं. विश्वास सांगा, नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्चवज्जेन हो तुमे जय मंगलं, हो तुमे जय मंगलं. ही श्रद्धा असावी. बुद्ध धम्म आणि संघाशिवाय माझं दुसरं कोणतंच शरणस्थान नाहीये. केवळ बुद्धच माझे कल्याण करता आहे, धम्म माझा कल्याणाचा मार्ग आहे, आणि संघ माझा कल्याण मित्र आहे. असं विश्वासपूर्वक तुम्ही स्वतःला सांगा. गॅरंटेड तुम्ही बुद्धांवर, धम्मावर आणि संघावर श्रद्धा ठेवा. ही पहिली संपत्ती तुमच्याकडे असावी. ही पहिली संपत्ती तुमच्याकडे असायला पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रातली ही पहिली संपत्ती आहे. कोणती? श्रद्धा संपत्ती.
आणि श्रद्धा संपत्ती तुमच्याकडे असणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर भगवान बुद्ध आध्यात्मिक क्षेत्रातील दुसरी संपत्ती सांगतात. दुसरी संपत्ती आहे शील संपत्ती. कोणती? शील संपत्ती. आता मला एक सांगा, आपणच नाही, कोणी पण असेल, कोणत्या पण धर्माचा व्यक्ती असेल, जो कोणी धर्माला फॉलो करतो, जो कोणी धर्माला फॉलो करून त्या धार्मिक पूजापाठ करतो, धार्मिक संस्कार करतो, हे सगळं कशासाठी करतो बरं? सुखी जीवन जगण्यासाठीच करतो ना? का दुःखी जीवन जगण्यासाठी करतो? आपण नाही, सगळेच, आपण सगळेच जे जे लोक धार्मिक आहेत ते सगळेजण धर्माचं पालन कशासाठी करतात? सुखी जीवन जगण्यासाठी करतात ना. आपण ही बौद्ध म्हणून जेव्हा बुद्ध धर्माचं आचरण करतोय, कशासाठी करतोय? आपण स्वतःचं जीवन सुखी व्हावं, मला कोणत्या प्रकारचं दुःख होऊ नये, मी दुःखमुक्त व्हावं, निब्बाणाची मला प्राप्ती व्हावी, आध्यात्मिक सुख मला मिळावं, याकरिताच तर आपण धम्माला फॉलो करतो, धार्मिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो. मग सगळेच तर लोक धार्मिक जीवन जगतात, सगळे लोक धार्मिक जीवन जगतात, पण सगळेचे सगळे लोक सुखी होत नाहीत. सगळे लोक सुखी होत नाहीत. का बरं? सगळे लोक सुखी का होत नाही? त्याचं कारण हे आहे, आपण केवळ वरवरच्या गोष्टींना धार्मिक रूप दिलेलं आहे. वरवरच्या गोष्टी, विशिष्ट रंगाचे कपडे घातले, झालो मी धार्मिक. विशिष्ट भाषेमध्ये बोललं, झालो मी धार्मिक. अगरबत्ती लावली, मेणबत्ती लावली, झालो मी धार्मिक. विशिष्ट प्रकारचे फुलं अर्पण केले, झालो मी धार्मिक. मी नारळ फोडलं, झालो मी धार्मिक. मी चादर अर्पण केली, झालो मी धार्मिक. मी अमकं ढमकं काहीतरी उपास तापास केलं, झालो मी धार्मिक. बांधवांनो, हे वरवरच्या गोष्टी आहेत, याला धार्मिक रूप दिलेलं आहे. याला खऱ्या अर्थाने धार्मिकता म्हणत नाही, केवळ धार्मिकता प्राप्त करण्याचा तो मार्ग आहे. पण ज्याला खरी धार्मिकता म्हणतात, ती खरी संपत्ती आहे तुमच्याकरिता, ती आहे शील संपत्ती. काय सगळेच लोक केवळ वरवरच्या गोष्टी फॉलो करतात, आपण शील पालन करत नाही. शील पालन करत नाही, मग ते लोक सुखी कसे होतील? म्हणजे फक्त मेणबत्ती आणि अगरबत्ती लावल्याने माणूस जर सुखी झाला असता तर भगवान बुद्धानं शील दिलं असतं का? भगवान बुद्ध म्हटले असते, बस मेणबत्त्या अगरबत्त्याच लावा, शिलाची गरज नाहीये. भगवान बुद्ध म्हटले असतं ना असं? पण सगळे लोक केवळ याला धार्मिक, याचा अर्थ असा नाही बरं की ह्या गोष्टी आवश्यक नाही आहेत. या गोष्टी सुद्धा आवश्यक आहेत, त्याचं सुद्धा त्याच्या क्षेत्रामध्ये विशिष्ट महत्व आहे. मेणबत्ती, अगरबत्ती, फूल, या सगळ्या गोष्टीचं विशिष्ट महत्व आहे. पण एक पाऊल पुढे चला, शील पालन करा. शील पालन आपल्या जीवनामध्ये सर्वाधिक महत्वाचं आहे. याकरिता तर भगवान बुद्धांनी पंचशील दिलेलं आहे. केवळ वरवरच्या गोष्टीमुळे स्वतःला धार्मिक न समजता एक पाऊल पुढे टाकून स्वतःला शीलवान बनण्याचा प्रयत्न करा, सदाचारी बनण्याचा प्रयत्न करा. तर भगवान बुद्धांनी तुम्हा सर्वांकरिता, गृहस्थ लोकांकरिता पंचशिलेचा उपदेश केलेला आहे. जो बौद्ध व्यक्ती आहे तो बौद्ध व्यक्ती या पंचशिलेचं पालन करतो. बौद्ध व्यक्ती कधी हिंसा करत नाही, बौद्ध व्यक्ती कधी चोरी करत नाही, बौद्ध व्यक्ती कधी व्यभिचार करत नाही, बौद्ध व्यक्ती कधीही आपल्या वाणीने असत्य भाषण करत नाही, आणि बौद्ध व्यक्ती कधीही मद्यपान करत नाही. ही खरी धार्मिकता आहे. तुम्ही मेणबत्ती लावली काय आणि न लावली काय, फुलं अर्पण केले काय किंवा न केले काय, पण जर तुम्ही शील पालन करत आहात ना, नक्कीच तुम्हाला धार्मिक संपत्ती प्राप्त होते. ही शील संपत्ती प्राप्त होते, तुम्ही सुखी होता. आणखी भगवान बुद्ध काय सांगतात? महिन्यातून 4 दिवस किमान तुम्ही अष्टशील उपोषित व्रताचं पालन करावं. बऱ्याचशा महिला असतील, पुरुष पण असतात. अष्टशील उपोषित व्रत पालन करण्याकरिता भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे. कोणत्या 4 दिनी? एक आहे पौर्णिमेचा दिवस, दुसरा आहे चतुर्दशीचा दिवस, त्यानंतर दोन्ही ज्या अष्टमी आहेत, अशा 4 दिवस किमान तुम्ही अष्टशील उपोषित व्रताचं पालन करावं. एक पौर्णिमा, त्यानंतर चतुर्दशी. आता काही लोकांना चतुर्दशी सुद्धा समजत नाही. चतुर्दशी म्हणजे 14, पालीची अंकलिपी आहे. 10ला दसम म्हणतात, 11ला एकादशी, 12ला द्वादशी, 13ला त्रयोदशी आणि 14ला चतुर्दशी. म्हणजे 15वा दिवस जो अमावस्याचा असतो त्याच्या अगोदरचा जो दिवस आहे चतुर्दशीचा दिवस, 14वा दिवस तो दिवस, आणि दोनही अष्टमी, अशा 4 दिनी किमान 4 दिवस
तुम्ही बौद्ध उपासक आणि उपासिकांनी अष्टशील उपोसत व्रताचं पालन केलं पाहिजे. ही आपली शील संपत्ती आहे. या शील संपत्तीचं तुम्ही आपल्या जीवनामध्ये पोषण करा. स्वतःला शीलवान बनवण्याचा प्रयत्न करा. स्वतःला गुणवान सदाचारी बनवण्याचा प्रयत्न करा. बांधवांनो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ही दुसरी संपत्ती आहे की जी तुम्ही सर्वांनी प्राप्त करावी आणि त्याला आणखीन अधिक वाढविण्याचा पुन्हा पुन्हा आपण प्रयत्न करावा. समजलं तुम्हाला शील संपत्ती? त्यानंतर अनाथपिंडकाला भगवान बुद्ध तिसरी संपत्ती सांगतात. अनाथपिंडक एक आध्यात्मिक क्षेत्रामधली ही तिसरी संपत्ती आहे. तिसरी संपत्ती म्हणजे त्याग संपत्ती. कोणती आहे? त्याग संपत्ती. बांधवांनो, धार्मिक जीवन जगत असताना आपल्यामध्ये त्याग करण्याची भावना असली पाहिजे. त्याग म्हणजे आमच्यासारखा त्याग नाही बरं. लगेच तुम्हाला वाटेल की भंतेजींनी सांगितलं त्याग केल्याशिवाय होत नाही, तर सोडा. घरदार सगळं सोडून द्या, शिरोमुंडन करा, काशाय वस्त्र परिधान करा आणि चालला धम्म प्रचार. हा तर त्याग आहे, तो उच्च कोटीचा त्याग आहे. पण उपासक आणि उपासिकांमध्ये सुद्धा छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करण्याची सवय तुमच्या मनाला लागली पाहिजे. त्यालाच म्हणतात, त्यागाला दुसरा शब्द आहे दान. जे लोक धार्मिक आहेत त्या प्रत्येक धार्मिक क्षेत्रामध्ये दानाचं विशिष्ट महत्व आहे. हिंदू धर्म असेल, मुस्लिम असेल, सीख असेल, जैन असेल, बौद्ध धर्म सुद्धा, प्रत्येक धर्म मार्गामध्ये दानाला विशेष महत्वाचं असताना त्याग करण्याची सवय तुम्हाला लागली पाहिजे. बघा, हे सांसारिक जीवन तो किती इच्छेनं भरलेला आहे. या इच्छा कधीही संपत नाहीत. या इच्छा कधीही पूर्ण होतात, संपत नाही. एक इच्छा पूर्ण झाली तिच्या मागे दुसरी इच्छा तयारच आहे की नाही? गृहस्थ जीवनामध्ये ती इच्छा वाटच पाहते की तिच्या मागे तिसरी इच्छा आहे. तिसरी इच्छा तिच्या मागे लाईनच लागलेली आहे. अशी इच्छेची अशी अमर्याद लाईन आहे या गृहस्थ जीवनामध्ये. बांधवांनो, इच्छा कधीही संपत नाहीत. आज माझ्याकडे सायकल आहे, लगेच इच्छा होते मोठी गाडी पाहिजे. टू व्हीलर आली की आणखीन पाहिजे मला, फोर व्हीलर पाहिजे, आणखीन इच्छा पाहिजे मला, हेलिकॉप्टर पाहिजे. झोपडी असेल तर घर पाहिजे, घर असेल तर बंगला पाहिजे, बंगला असेल तर बंगलो पाहिजे, रो हाऊस. इच्छा किती आहेत? अमर्याद इच्छा आहेत. बघा, या गृहस्थ जीवनामध्ये अमर्याद इच्छा असतात. भगवान बुद्ध म्हणतात की मरता समयी सुद्धा, मृत्यूला आपण प्राप्त होतोय, मरता समयी सुद्धा तुमच्या चित्तामध्ये जर अशाच प्रकारच्या अमर्याद इच्छेचा लोभ भरला असेल तर अशा लोभयुक्त चित्ताने मरणं चांगलं मरण नाहीये. लोभयुक्त चित्ताने मरणं चांगलं मरण नाहीये. किंवा आसक्तीयुक्त चित्ताने मृत्यूला स्वीकार करणं चांगलं मरण नाहीये. म्हणून भगवान बुद्ध म्हणतात, त्याग करायची सवय लावा, दान द्यायची सवय लावा. चित्तामध्ये तुमच्या त्याग करायची सवय असली पाहिजे. लोक मृत्यूच्या समयी आम्ही पाहिलेले आहेत, मृत्यूच्या समयी मरणार आहे, आता मृत्यूला प्राप्त होणार आहे, चित्तामध्ये भयंकर लोभ. अरे आता मरतो मी, अरे माझं ते राहिलं, अरे माझं हे राहिलं, अरे नातवाचं तोंडच पाहायचं राहिलं, अरे ते चाब्याच राहिल्या माझ्या, अरे ते प्लॉट राहिला, ती शेती राहिली, अरे मरतो की काय. लोभ असतो ना, अशा लोभयुक्त चित्ताने मरणं चांगलं मरण नाहीये. म्हणून तुमच्या चित्ताला त्याग करायची सवय लावा, दान करायची सवय लावा. याला भगवान बुद्धांनी सर्वात मोठा गुण सांगितलेला. बांधवांनो, आम्ही जेव्हा दान असा शब्दप्रयोग वापरतो तेव्हा लोकांना काय वाटतं माहित? लोकांना वाटतं की भंतेजी पैसाच मागत आहे. बांधवांनो, दान म्हणजे पैसा नाही. दान म्हणजे पैसा नाहीये. अहो, एक बोधिसत्व आपल्या अनेक जातकांमध्ये दान पारमिता पूर्ण करून बुद्धत्वाला प्राप्त करतो. दानाची आपण संकुचित व्याख्या केलेली आहे. केवळ पैशापुरतं दान मर्यादित नाहीये. तुम्ही अन्न द्या, वस्त्र द्या, निवारा द्या, तुमच्याकडून श्रमदान द्या. जे जे तुम्हाला धम्म कार्यासाठी, समाज कार्यासाठी योग्य ते देता येईल ते देण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये ठेवा. तुम्ही 1 रुपया दिला काय,
1000 रुपये दिले काय, 1,00,000 दिले काय, तुमच्या चित्तामधला जो भाव आहे तो जास्त महत्वाचा आहे. तुम्ही त्याग करण्याची सवय तुमच्या चित्ताला लावली पाहिजे. त्याग करा, त्याग. दान देण्याची सवय लावा, भोजन दान देण्याची सवय लावा, चिवरदान देण्याची सवय लावा, औषधीचं दान देण्याची सवय लावा, विहाराला दान देण्याची सवय लावा. तुम्ही समाज कार्याला, धम्म कार्याला दान करण्याची सवय लावा. बांधवांनो, आपल्यामध्ये ही संपत्ती वाढवा. दान संपत्ती अतिशय महत्वाची आहे. श्रीमंत असो की गरीब असो, प्रत्येक जण दान करू शकतो. फक्त पैसा आहे म्हणूनच नाही, गरीब जरी असेल, भिकारी जरी असेल, तो पण दान करू शकतो. फक्त चित्ताने तो भाव असावा, ही संपत्ती असावी. म्हणून आपल्या सर्वांमध्ये कोणती संपत्ती असली पाहिजे? त्याग संपत्ती. त्याग करण्याची भावना किंवा दान करण्याची सवय तुमच्यामध्ये असावी. धार्मिक क्षेत्रात, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये ही तिसरी संपत्ती आहे, ज्याला म्हणतात त्याग संपत्ती. आणि चौथी संपत्ती सांगितलेली आहे, भगवान बुद्धाने सांगितलं, चौथी संपत्ती आहे प्रज्ञा संपत्ती. कोणती? प्रज्ञा संपत्ती. कोण आहे बरं? प्रज्ञा कोणी आहे का? असेलच, एखादी तरी असतेच. आपण नाव ठेवतो की नाही मुलींचं, तिथं आहे एक ना एक प्रज्ञा असतेच. प्रज्ञा असते, करुणा असते. अरे बरं, प्रज्ञा म्हणजे काय हे तर समजलं पाहिजे ना आपल्याला. नाव तर आपण ठेवतो, पण प्रज्ञा म्हणजे काय? बांधवांनो, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रज्ञा असली पाहिजे. फार महत्वाचं आहे. प्रज्ञा याचा साधा सोपा अर्थ होतो शहाणपणा. एकदम साधा, डीपली अर्थ खूप मोठा आहे. तुम्हाला समजण्यास सांगतो. प्रज्ञा म्हणजे शहाणपणा, कॉमन सेन्स. चांगलं काय आणि वाईट काय हे समजून घेण्याची कॉमन सामान्य बुद्धी म्हणजे प्रज्ञा. श्रद्धा काय आणि अंधश्रद्धा काय हे समजलं पाहिजे, याला म्हणतात प्रज्ञा. भक्ती काय, अंधभक्ती काय, सम्यक दृष्टी काय, मिथ्या दृष्टी काय, काय माझं कल्याणाचं आहे, काय माझ्या अवमंगलाचं आहे, हे समजून घेण्याची बुद्धी, सामान्य बुद्धी म्हणजे प्रज्ञा होय. आणि बघा बांधवांनो, तुम्ही सुद्धा पाहत असाल, आपल्या आजूबाजूला भारतामध्ये सुद्धा सगळीकडेच असे प्रज्ञाहीन लोक जास्त आहेत. प्रज्ञा संपलेले लोक जास्त आहेत. अंधश्रद्धेला श्रद्धा समजतात. अंधश्रद्धेला जरा पण विचार करत नाही की माझ्या कल्याणाचं आहे का. साधं सोपं उदाहरण बघा तुम्हाला, साधं सोपं उदाहरण. फक्त आपल्या घराच्या पुढे एका माणसाला येऊ द्या, त्याने म्हणू द्या, भविष्य सांगणारा ज्योतिष हस्तरेखा सांगतो म्हणते. लोक म्हणतात, अरे खरंच का? बोलवतात त्याला, माझी हस्तरेखा सांग म्हणतात. तो तुम्हाला उल्लू बनवतो किंवा गधा बनवतो, गाढव काहीतरी बनवतो. हे तुमची रेषा चालली म्हणते दिल्लीला, हे इकडे मुंबईला आली आणि हे यवतमाळ करून चालली म्हणते नेरच्या जंगलामध्ये. खतरा आहे, संकट आहे, असं फसवतात ते. 101 रुपये टाका, मी बरोबर डांबरोड तुम्हाला इकडे घालवतो. काहीतरी सांगतात बघा. टीव्ही सुरू केली की लगेच अंधश्रद्धा सुरू आहे. टीव्ही सुरू केली की काय म्हणते ते, त्या कोणतं चॅनल, आस्था कोणतं चॅनल आहे ते, आस्था चॅनल. तो म्हणतो की आपका राहू में केतु घुस गया और केतु में मंगल आ गया और दोनों कहाँ चले गए. संकट है और आपका अगर संकट दूर भगाना है तो हमारे पास ये सुखी जीवन का यंत्र है. इस यंत्रों को आप आपके घर के पूरब दिशा में रखेंगे तो आपके जिंदगी के सारे दुख दर्द दूर हो जाएंगे. बोलो. अरे, आणि तो म्हणतो की नीचे दिए गए स्क्रीन के ऊपर जो नंबर है उसके ऊपर कॉल कीजिए, होम डिलिव्हरी. म्हणजे बघा, माणसाच्या सुखाची होम डिलिव्हरी होते बघा. आणि एखादा अडाणी माणूस करत असेल तर ठीक आहे, समजून घेऊ. अडाणी माणूस, शिकलेले लोक, डॉक्टर, वकील, इंजिनियर, शिकले लोक लगेच हो. मग आम्हाला कधी कधी दया येते हो, आपण एवढे शिकलो, आपण जराही विचार करत नाही. अरे, माणसाच्या सुखाचा आणि त्या राहू केतूचा काय संबंध? मानवी जीवनाच्या दुःखमुक्तीचा आणि त्या मंगळाचा, त्या चंद्राचा, त्या राहू केतूचा काय संबंध आहे? शिकलेले लोक जर असे करत असतील तर मग आम्हाला तर असं वाटते की एखादी अडाणी आमची म्हातारी बाई जरी असेल, माय माऊली, ती म्हणते आम्हाला, मला काही करायचं, मला फक्त बुद्ध पाहिजे, बाबासाहेब पाहिजे म्हणतात. आम्हाला वाटते की ती खरी प्रज्ञावान आहे, ती खरी प्रज्ञावान आहे. म्हणून
धार्मिक क्षेत्रामध्ये बघा एवढी अंधश्रद्धा, अंधभक्ती, मिथ्यादृष्टी माजलेली आहे. त्याला बळी पडू नका. प्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रज्ञेने ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. चुकूनही अंधश्रद्धेला बळी पडू नका, कारण सगळीकडे अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे. बांधवांनो, या पृथ्वीवर केवळ एक धर्म असा आहे की तो धर्म तुम्हाला विज्ञानवाद शिकवतो, बौद्ध धर्म. एक काळ असा होता, संत गाडगे बाबांनी अज्ञानाच्या काळामध्ये विज्ञान सांगितलं. संत गाडगे बाबांनी अज्ञानाच्या काळामध्ये विज्ञान सांगितलं आणि आज विज्ञानाच्या काळामध्ये आपण अज्ञानाचा मार्ग फॉलो करतो. किती कठीण आहे बघा, किती कठीण आहे. म्हणून तुम्ही स्वतः चिंतन करा. बघा तुमच्या आजूबाजूला किती लोक अंधश्रद्धेला बळी पडलेले आहेत, किती लोक अंधभक्तीवरती विश्वास ठेवतात. म्हणून श्रद्धा आणि अंधश्रद्धा तुम्हाला समजली पाहिजे. यासाठी प्रज्ञा पाहिजे. भक्ती, अंधभक्ती, सम्यक दृष्टी, मिथ्यादृष्टी काय आहे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि हे जर प्रज्ञा संपत्ती तुमच्याकडे नसेल ना, तर धार्मिक क्षेत्रामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते. तुम्हाला लुबाडल्या जाऊ शकते, तुम्हाला ठगवल्या जाऊ शकते. म्हणून धार्मिक क्षेत्रामध्ये ही चौथी संपत्ती कोणती? प्रज्ञा संपत्ती नेहमी तुमच्याकडे असावी. चालताना, बोलताना, ऐकताना, पाहताना, ऍक्टिव्हिटी करताना धार्मिक क्षेत्रामध्ये सदैव प्रज्ञावान राहा. सदैव प्रज्ञावान बनून हे सगळं चेक करा की काय माझ्या कल्याणाचं आहे, काय माझ्या अवमंगलाचं आहे, तरच ते फॉलो करा. अन्यथा तिथेच ते सोडून द्या, कारण ते आपल्या कल्याणाचं नसतं. म्हणून बांधवांनो, आपल्याकडे ही चौथी संपत्ती असावी. प्रज्ञा संपत्ती आपल्या सर्वांकडे असली पाहिजे. आणि अशा प्रकारचा उपदेश भगवान बुद्धांनी त्या अनाथ पिंडकाला केला. या 4 प्रकारच्या संपत्तीचा उपदेश आहे जो भगवान बुद्धांनी केलेला आहे. कोणती कोणती? आध्यात्मिक क्षेत्रातली संपत्ती कोणती आहे? पहिली संपत्ती श्रद्धा संपत्ती. बुद्ध धम्म संघावर बाबासाहेबांना तुमची श्रद्धा असली पाहिजे. दुसरी संपत्ती शील संपत्ती, शीलवान बना, सदाचारी बना. तिसरी संपत्ती त्याग संपत्ती, दानशूर बना. आणि चौथी संपत्ती आहे प्रज्ञावान, शहाणे बना, प्रज्ञावान बना. या 4 संपत्तीला जे लोक प्राप्त करतात तेच लोक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सर्वात मोठे संपत्तीवान आहेत. टाटा बिर्ला पण काहीच नाही आपल्या पुढे, अंबानी पण काहीच नाही आहे. सर्वात मोठे संपत्तीवान आहेत ज्यांच्याकडे या 4 संपत्ती असतात. म्हणून आपण या 4 संपत्तीला प्राप्त करण्याचा, विकसित करण्याचा, पुन्हा पुन्हा त्याच्यामध्ये वाढ करण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा. अशा प्रकारची मंगल कामना आपल्या सर्वांप्रती या ठिकाणी अर्पण करतो. अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा ज्यांच्या निमंत्रणावरून या ठिकाणी आम्ही उपस्थित झालो असा बर्डे परिवार आणि ज्या ताईंचा आपण गर्भमंगल संस्कार विधी केला, काय नाव त्यांचं? स्वातीताई बर्डे, ज्यांच्या गर्भमंगल संस्कार विधीच्या निमित्ताने आजचा हा धम्मदेशनेचा संस्कार संपन्न होत आहे. तेव्हा संपूर्ण बर्डे परिवार आणि आपण सर्व उपासक उपासिका आपल्या सर्वांप्रती मी पुनश्च एकदा मंगल कामना अर्पण करतो. या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.